नमस्कार. मी नरेंद्र विश्वनाथ पेंडसे, जनजाती कल्याण आश्रम महाराष्ट्र या संस्थेचा एक कार्यकर्ता. आपल्याला जनजाती समाजातल्या काही वीर पुरुषांबद्दल माहिती देण्यासाठी इथं आलेलो आहे. एकेका वीर पुरुषाची कथा मी आपल्याला एकेका कथेमधून सांगणार आहे. तर त्यातली आजची जी पहिली कथा आहे ती आहे तलक्कल चंदू या केरळमधल्या एका वीराची. माझ्या मागे आपल्याला भारताचा नकाशा दिसतोय. यामध्ये सर्वात खाली असलेलं हे जे क्षेत्र आहे हे आहे केरळ, हिरव्या रंगाचं दिसणारं. आणि त्यामध्ये हे वायनाड नावाचं जे ठिकाण आहे, ह्या ठिकाणी आपला हा जो वीर पुरुष आहे तलक्कल चंदू याची कहाणी घडते. तिथे कुरुचिया आणि कुरुमा अशा नावाच्या दोन जनजाती आहेत. सर्वच हिंदू समाज जसा निसर्गपूजक आहे त्याच पद्धतीने ह्या दोन्ही जमाती देखील निसर्गपूजक आहेत. त्या निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये देवाला पाहतात. मग ती पशु असतील, पक्षी असतील, नद्या असतील, डोंगर असतील. आणि त्यासोबतच काली मातेची भक्ती ते मरी अम्मा या नावाने करतात. भगवती देवीची देखील ते उपासना करतात. आपल्याला लक्षात आलं असेल की ह्या दोन्ही देवी अशा आहेत की त्या शूर पुरुषांना पाठबळ देणाऱ्या आहेत. आणि स्वाभाविकपणे हे दोन्ही समाज हे जसे ते शेती करतात त्याचबरोबर लढवय्ये देखील आहेत. त्यांच्या प्रत्येक वस्तीमध्ये एक एक वैदू असतो आणि एक मंदिर देखील असतं. त्या मंदिरामध्ये जसं देव असतो तसं तिथं एक दीप देखील लावलेला असतो. कारण आपल्याला माहिती आहे की हिंदू समाजाच्या सर्वच परंपरांमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे. आणि ह्या स्थानाला देवापुरा असं म्हणतात. त्याला मोठं प्रांगण असतं, घरापेक्षा ते थोडं मोठं असतं. त्याच्या पुढे प्रांगण असतं आणि गावाचे जे सर्व उत्सव आहेत हे या देवापुरामध्ये होतात. हे इथे या वायनाडमध्ये आले कसे? तर पझस्सी नावाचं जे राजघराणं आहे केरळचं, त्यांना लढवय्यांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी शोध घेऊन या जनजातीचे लोक खूप लढवय्ये आहेत ही माहिती कळल्यानंतर त्यातल्या 148 कुटुंबांना त्यांनी आणलं आणि वायनाडच्या जवळ ज्या बाणासुराच्या टेकड्या आहेत तिथं त्यांची वस्ती केली. स्वाभाविकपणे त्यातले अनेक जण हे राजाच्या सैन्यामध्ये असायचे. इंग्रजांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रूपाने या देशात शिरकाव केला. आधी व्यापार करणारे हे लोक हळूहळू राज्यकर्ते बनण्याचा प्रयत्न करायला लागले. अनेक भागामध्ये त्यांनी करवसुलीला सुरुवात केली आणि त्या करवसुलीतून या कुरुचिया, कुरुमा यांचा त्यांच्याशी संघर्ष उत्पन्न झाला. देशातले अन्य अनेक लोक असे आहेत की ज्यांनी इंग्रजांसमोर शरणागती पत्करली, पण यांनी शरणागती नाही पत्करली. यांनी आपला लढा चालू ठेवला आणि त्यांना सहकार्य होतं ते केरल वर्मा या तिथल्या राज्याचं, जो कोट्टायममधून राज्य करत होता. पण हळूहळू इंग्रज हे बलाढ्य ठरत गेले आणि एक दिवस त्यांनी ह्या राजाचा किल्ला त्याचा पराभव करून ताब्यात घेतला. राजाला पळून जावं लागलं. राजा पळून जाणार कुठे? तर तो ह्या बाणासूरच्या टेकड्यांपाशी आला आणि या कुरुचिया, कुरुमा लोकांनी त्याला आनंदाने आश्रय दिला, संरक्षण दिलं. आता तिथे राहून त्यांचं नियोजन सुरू झालं की या संकटावर मात कशी करायची. तलक्कल चंदू हा तिथला एक तरुण, लहानपणापासूनच शिकार, तलवारबाजी, धनुष्यबाण, कुरुचिया जमातीचं हे वैशिष्ट्यच आहे की निशाणी साधणे यामध्ये ते अतिशय प्रवीण आहेत. आणि तसंच हा तलक्कल चंदू देखील त्यामध्ये प्रवीण होता. तो त्याच्यामध्ये अनेक चांगले नेतृत्व गुण देखील होते. त्यामुळे ह्या तलक्कल चंदूच्या नेतृत्वाखाली एक सेना तयार झाली आणि त्या सेनेकडं जे कार्य देण्यात आलं ते म्हणजे हा किल्ला ताब्यात घेणं. त्यांच्याकडं खरं तर हत्यारं जी होती ती फार प्रगत नव्हती. तलवारी आणि धनुष्यबाण घेऊन ते ह्या किल्ल्यावर चाल करून गेले. समोर इंग्रजांकडे बंदुका होत्या, पण तरी देखील
त्यांनी इतकं शौर्य गाजवलं की ह्या किल्ल्याचा इंग्रज अधिकारी मॅक्सवेल याला त्यांनी ठार केलं. 70 इंग्रज सैनिकांना ठार केलं आणि किल्ला ताब्यात घेतला. स्वाभाविकपणे राजा हा किल्ल्यात पुन्हा राहायला गेला आणि तलक्कल चंदू आपल्या बाणासूरच्या टेकड्यांमध्ये परत गेला. इंग्रजांना आता कळालं होतं की ह्या जमातींचा नायनाट केल्याशिवाय, त्यांच्यावर प्रभुत्व निर्माण केल्याशिवाय आपण राजाचा पराभव करू शकणार नाही. म्हणून त्यांनी आता जो पहिला हल्ला केला तो या जमातींवर, आणि त्या हल्ल्यामध्ये तलक्कल चंदू हा त्यांच्या ताब्यात सापडला. कारण आता इंग्रज हे खूप मोठ्या तयारीने आलेले होते. त्या लढाईमध्ये तलक्कल चंदू त्यांच्या ताब्यात सापडला आणि इंग्रजांनी काही दयामया न करता त्याला ताबडतोब फासावर चढवलं. भारत मातेचा हा एक थोर सुपुत्र की जो आज आपल्याला माहितीसुद्धा नाही, आपल्या इतिहासामध्ये त्याची कुठेही नोंद नाही, असा हा वीर पुरुष भारत मातेच्या अंकावर कायमचा झोपी गेला. आज आपण त्याची आठवण करूया आणि त्याच्यासाठी हे एक छोटंसं गीत गाऊया. जनजाति वीरों की गाथा आज सभी को सुनाए, गौरवपूर्ण अतीत है अपना स्वाभिमान से गाए. हल्दी घाटी में राणा को भीलों ने ही साथ दिया था, हिंदू रक्षक शिवबा को भी वनपुत्रों ने साथ दिया था. बिरसा के उन बलिदानों की कथा सभी को सुनाए, गौरवपूर्ण अतीत है अपना स्वाभिमान से गाए. आपल्या कल्याण आश्रम संस्थेचं नाव आणि आपली वेबसाईट ही माझ्या मागं जे पोस्टर आहे त्या पोस्टरमध्ये दिलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आमच्या कल्याण आश्रमाच्या वेबसाईटला आपण अवश्य भेट द्यावी आणि आमच्या कार्यामध्ये सहभागी व्हावं. धन्यवाद.